काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधामध्ये पक्षांतर्गत विरोधकांची मोठ बांधली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यभरामध्ये नाराज नेत्यांचा एक मोठा गट 8 जूनला दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेणार आहे। या भेटीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। संघटन सृजन अभियानाच्या अंतर्गत काही दिवसांच्या आधी राज्यामध्ये नेमण्यात आलेल्या शहर अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीवरून पक्षांतर्गत मोठी खदखद आहे। याच पार्श्वभूमीवरती राज्यामधील काही मोठ्या नेत्यांकडून प्रदेशाध्यक्ष हटाव मोहीम राबवली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरच्या नाराजीवरती काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी काय म्हटलंय आपण बघूया। काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आहे। विद्यमान प्रदेश अध्यक्षांच्या विरोधात राज्यामध्ये एक रोष पाहायला मिळतं। विशेष करून संघटन सृजन अभियान अंतर्गत जे शहर अध्यक्ष जिल्हाध्यक्ष निवडले त्यामुळे एक नाराजी घेऊन एक मोठा गट दिल्लीला जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे। काय सांगाल याबद्दल? बघा, संघटन म्हटलं की काही गम काही खुशी असं असतंच। त्यामुळे मला असं वाटतं की प्रदेशाध्यक्ष त्यांचं काम चाललेलं, पण आपण पाहिलं असेल की मी जास्तच काळ आता आपल्या भागामध्ये राहतो। गेले 10 वर्ष मी काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय पदावर काम करत असताना किसान काँग्रेसचं पद, मग प्रदेशचं पद, हे सगळं करत असताना मी माझ्याच भागातून 10 वर्ष दूर राहिलो। म्हणून माझा प्रयत्न जास्तीत जास्त आपल्या भागामध्ये काम करत राहायचं। त्यामुळे मला या सगळ्या घडामोडीवर काही कार्यकर्त्यांचे फोन येतात, तर मी त्यांना सगळ्यांना सांगतो की वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी चांगल्या होतात, पक्षाचं काम करा असं मी सगळ्यांना सांगत राहतो। पण आता नेमकं तुमचं आता माध्यमात ज्या काही बातम्या येतात आहेत, या उद्रेकाच्या बद्दलची मला कुठली माहिती नाही। मी सध्या विधान परिषदेच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकीमध्ये आहे। भंडारा आणि गोंदिया येथे देखील जे जिल्हाध्यक्ष नेमले गेले त्याला घेऊन तुम्ही देखील नाराज असल्याची माहिती आहे। मी कुठंच नाराजी व्यक्त केलेली नाही। मला पहिले माझ्यासमोर माझं विधान परिषदेच्या निवडणुकीचं युद्ध हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मी कुठेही नाराजी व्यक्त केलेली नाही आहे। भिवंडी असेल, पुणे असेल, नांदेड, जळगाव, औरंगाबाद, अकोला, नागपूर या सर्व ठिकाणी रोष आहे। त्या कार्यकर्त्यांचे तर फोन आले असेल ना तुम्हाला? मला आलेत ना, मी म्हणालो मग अशी सांगितलं रोष आहे, पण आता नेमकं त्यांना आम्ही सगळ्यांना हेच सांगतो की वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी चांगल्या होतील, आपण पक्षाचं काम करत राहा, अशाच मी सूचना सगळ्यांना देतो। कार्यशैलीला घेऊन नाराजी आहे प्रदेशाध्यक्षांच्या? मला माहिती नाही, मी फार कार्यकर्त्यांच्या भावना तर त्यांनी व्यक्त केल्या असेल? व्यक्त करतात। मी तुम्हाला सांगितलं की काही गम काही खुशी राहती आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की आखरी पक्ष असते, पक्षाला सगळ्यांनी सोबत घेऊन चालायचं असते। त्यामुळे मी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो की आपण पक्षाचं काम करत राहा, सगळ्या वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी चांगल्या होतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।